हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. तर छान जानेवारी महिना सुरू झालेला आहे. नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि मस्तपैकी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि नवीन वर्षातला पहिला सण आपला आलेला आहे संक्रांत. तर मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण करत आहोत भोगीची भाजी, कारण आज आहे भोगी. कोणी म्हणतं मिक्स भाजी, कोणी म्हणतं भोगीची भाजी, आमच्याकडे याला म्हणतात खेंगाट. तर संक्रांतीत आपण जसं पतंगीची वाट बघतो, मुलं सगळेजण पतंगीसाठी संक्रांतीची वाट पाहतात. एक महिना अगोदरपासूनच पतंगीची सुरुवात होते आणि तसंच मकर संक्रांत ही खेंगाटसाठी पण आपण वाट बघत असतो, कारण की इतर वेळी तुम्ही खेंगाटची भाजी, मिक्स भाजी करून बघा, त्याला आजच्या दिवसासारखी चव अजिबात येणार नाही. हेच खेंगाटचं वैशिष्ट्य आहे. तर खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत इथे आपण. वांगे आहे कापलेले, वालाच्या शेंगा आहेत, टिंगऱ्या आहेत, तसंच सोललेले वाटाणे आहे, सोललेले हरभरे आहेत, सोलानं ज्याला आपण म्हणतो ते आहे, गाजर घेतलेला आहे कट करून, बोरं टाकलेले आहे. तर इथे कसं आहे, म्हणजे ह्या दिवसांमध्ये जे खायला छान असतं किंवा या दिवसांमध्ये हंगामामध्ये जे काही पिकतं ते खरं तर आपल्या पोटात जावं, खाल्लं जावं आणि थंडीच्या दिवसामध्ये हे सगळं पचतं, यासाठी आपण बाजरीच्या भाकरी बरोबर ही खेंगाटची भाजी करतो. तर इथे मी लसूण आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतला आहे आणि एका बाजूला मी मसाला भाजून घेते आहे. खोबरं, कांदा वगैरे आपण रेग्युलर जे वाटण्यासाठी भाजतो ते. त्याचबरोबर मी शेजारीच पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलंय, त्यामध्ये लसूण, खोबरं आणि कोथिंबीर वाटून ते व्यवस्थित फ्राय करून घेते आणि त्यामध्ये सगळ्या आपल्या ज्या सुक्या भाज्या आहेत त्या टाकते. ह्या सुक्या भाज्या आपण तेलावरती फक्त मीठ टाकून फ्राय करून घ्यायच्या, वेगळ्या शिजवून घ्यायच्या, जेणेकरून भाजी पटकन होते. तर सोप्या पद्धतीने आणि झटपट करायसाठी आपण काय करायचं, एका बाजूला मसाला भाजताना दुसऱ्या बाजूला ह्या भाज्या सगळ्या तेलावरती फ्राय करून घ्यायच्या, शिजवून घ्यायच्या, म्हणजे भाजी पटकन होते. आता मी मीठ टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. झाकण ठेवून द्यायचं आणि साईड बाय आपले कामं तर चालूच ठेवायचे. तर इथे मी सुके जिन्नस पण भाजून घेते, सोबतच कांदा पण आपला काळा करून घेतलेला आहे. खोबरं आणि हावरी माझी भाजून झालेली आहे. आता हे सगळं एका ताटामध्ये मी काढून घेते आहे भाजलेला जिन्नस. तर इथे मी ही ओंबी घेतलेली आहे. ज्वारीची आणि गव्हाची ओंबी घ्यायची असते. थोडक्यात आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये आपण काय करतो, की ज्या त्या वेळेला जे ते पिकतं त्याला आपण थोडासा रिस्पेक्ट देतो, मान देतो, म्हणून हे सगळं थोडं-थोडंसं आपण प्रतिकात्मक पद्धतीने वापरत असतो. तर थोडंसं ओंबी आपण भाजून घेतलेली आहे. त्याचं पुढं काय करायचं मी दाखवते. आता मिक्सरच्या जारमध्ये ज्याच्यामध्ये आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबीर वाटली होती सुक्या भाज्यांसाठी, त्याच जारमध्ये मी येथे हवरी घेतली आहे, खोबरं घेतलेलं आहे भाजलेलं. आणि आता ह्या ओंब्या ज्या आहेत त्या मी अशा पद्धतीने त्याचे पुढचे जे आहेत धान्याचं जे बटरफलं ते वरचे काढून घेते. हातावरती असे चोळून घ्यायचे. हे गहू आहेत, गव्हाची एक ओंबी होती, हे घेतले. आणि आता याच्यामध्येच मी ज्वारीची ओंबी मिक्स करून हातावरती रगडून घेते. आपण तव्यावरती ते शेकून घेतल्यामुळं त्याचे वरचे टरफलं निघतात आणि मग ते पण आपण यामध्ये टाकलेलं आहे. आता हे सुके जिन्नस आपण अ, वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमधून, याचा कूट करायचा आहे. तर यामध्ये खोबरं आहे, त्या ओंब्या आहेत आणि हावरी आहे. आता हे व्यवस्थित आपलं कूट रेडी झालेलं आहे. हा पुढे आपल्याला रेसिपीमध्ये वापरायचा आहे. तर हा मी सध्या तरी साईडला ठेवते. आता शेंगदाण्याचा माझ्याकडे कूट होता, म्हणून मी तो त्याच्यामध्ये ॲड करते. जर कूट नसेल तर याच्यामध्येच मी शेंगदाणे भाजून एकत्रच कूट करून घेतला असता. आता हा शेंगदाण्याचा कूट पण यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हे साईडला ठेवून देते. आता पुन्हा त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण काय करतोय, वाटणाचं साहित्य टाकतोय. तर हा आपण कांदा भाजून घेतला होता तो मी टाकलेला आहे. त्याचबरोबर इथे कोथिंबीर घेतली आहे, आलं आहे आणि लसूण आहे. आता रेग्युलर आपण वाटण्यासाठी जे वापरतो तेच इथे वापरायचं. आता हे खोबरं मी जरासं जास्त लाल केलेलं आहे वाटण्यासाठी. आधीचं खोबरं मी थोडंसं गुलाबी केलं होतं, जे की आपण जो कूट केलाय आपण खोबऱ्याचा वगैरे, त्याच्यामध्ये जास्त डार्क खोबरं टाकायचं नाही. आता हे वाटण मी रेग्युलर आपण पाणी टाकून जसं वाटून घेतो तसं बारीकसर वाटून घेतलेलं आहे. आता हे पण आपण साईडला करून घेऊ. तर आपलं वाटण रेडी आहे, कूट रेडी आहे. आता इथं फोडणीसाठी काही जिन्नस घेतलेले आहेत. कट केलेला टोमॅटो, धुतलेला कढीपत्ता आहे, कोथिंबीर कट केलेली आहे आणि थोडासा लसूण आपण वाटणात पण वापरला. थोडासा लसूण मी इथे कट करून फोडणीसाठी पण वापरत आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. आणि आता इथे फोडणीसाठी मी एक पातेलं घेतलेलं आहे जाडबुडाचं. त्यामध्ये तेल टाकायचं, जेमतेमच तेल मी टाकलेलं आहे. फार तर्रीदार भाजी नाही करायची. कढीपत्ता टाकायचा आहे, जिरे, मोहरी टाकायची आहे, हिंग टाकायचं आहे. आपण रेग्युलर जशी फोडणी देतो तशीच फोडणी द्यायची आहे. मस्त थोडासा लसूण आपण कट करून टाकला होता तो
व्यवस्थित असं हे गुलाबी झालं की याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो थोडासाच घ्यायचा, जास्त टोमॅटो नाही वापरायचा. तर मी अगदी थोडासा टोमॅटो घेतलाय. हाफमधला पण मी थोडासा साईडला ठेवलाय आणि आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकतो आहोत. आता ज्याची त्याची पद्धती भरपूर वेगवेगळ्या असतात. पण खेंगाट कसंही करा, खरंच आजच्या दिवशी त्याला जी टेस्ट असते ती वर्षभरात तुम्ही नंतर करून पहा, ती तशी टेस्ट खरंच येत नाही. हेच आपल्या सणांचं महत्त्व असतं आणि पदार्थांचं महत्त्व असतं. आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींना छान महत्त्व दिलेलं आहे पूर्वीच्या लोकांनी. त्यामुळं ह्याला आणखीनच छान एक शरीरामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी जातात. आता याच्यामध्ये मी मसाले टाकलेले आहेत. हळद, लाल तिखट टाकलेलं आहे, घरचा मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी धनेपूड टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करायचं नेहमीच्या पद्धतीने आणि त्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत तसंच ठेवायचं आहे आपल्याला. 2 मिनिटातच हे छान परतलं गेलेलं आहे. सतत हलवायचं म्हणजे मसाले जळत नाही. आता यामध्ये आपल्या भाज्या तुम्ही बघू शकता सगळ्या छान शिजलेल्या आहेत. त्यामुळं वेगळं याला जास्त वेळ नंतर उकळताना नाही दिला तरी चालतं आणि झटपट काम होतं. दोन्ही एका साईडला केल्यामुळं काय होतं भाजी पटकन होते. आता हे सगळं मी मसाल्यांमध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मसाला लागेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आणि कढण करायचं आहे. अजूनपर्यंत आपण कूट नाही टाकलेला जो आपण बनवलेला आहे खोबऱ्या तिळाचा. आता काय करायचं की पाणी आपण ॲडजस्ट करून घ्यायचं, सगळं बघायचं किती आपल्याला रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये तो कूट टाकायचा आहे. आणि आजच्या दिवसासाठी बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली तिला खूप महत्त्व आहे. तर आता इथे मी रस्सा बघतेय की किती करायचा. खरं तर ही भाजी आम्ही थोडीशी एक्स्ट्राच करत असतो कारण की दुसऱ्या दिवशी पण लिटरली ही भाजी जर राहिली तर संक्रांत असते दुसऱ्या दिवशी पण नाश्ता आम्ही ह्याच भाजीचा करतो कारण की सगळ्यांना खूप आवडते. आता इथं भाजी उकळी येईल एका साईडला तोपर्यंत इथे भाकरी करतीये. तर तीळ लावून अशा पद्धतीने तिने छान भाकरी केलेल्या आहेत मस्त. आता एक साईडला तिने वरतून तीळ लावले होते. आता भाजताना दुसऱ्या साईडला पण तीळ दिसावे म्हणून आपण पाणी लावल्याच्या नंतर यावरती पुन्हा तीळ टाकणार आहे ती अशा पद्धतीने आणि मस्त अशा दोन्ही साईडला खूप तीळ दिसतात. मस्त खरपूस टम्म फुगलेली भाकरी पण आपली रेडी झालेली आहे. भाजी झालेली आहे. गॅस मी बंद केलेला आहे. कोथिंबीर टाकते, मिक्स करते आणि प्लेटमध्ये सर्व्ह करायला घेते. आता कलर पण छान आलेला आहे, टेक्स्चर पण छान दिसतंय आणि मस्त झणझणीत झाली आहे. मस्त सगळीकडे सुगंध सुटलाय. आता पात आणि खरंच मस्त अशा कोवळ्या डिंगऱ्या होत्या. ते पाहून मला सलाड करायचं मन झालं. म्हणून मग रसरशीत एक लिंबू घेतलाय, सगळं कट केलंय, तिखट बुरबुरलंय आणि एक छोटंसं सलाड तयार केलेलं आहे. भाजी सर्व्ह केलेली आहे छान झणझणीत अशी आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे थोडीशी पुन्हा आणि आपलं फ्रेश अगदी फ्रेश हे सलाड झालेलं आहे. चटपटीत वेगळं असं आणि त्याच्यासोबत आपली छान अशी खरपूस भाकरी. ताट आपलं छान दिसतंय. भोगीची रेसिपी आपली रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलला आपण दाखवत असतो. त्यामुळे नोटिफिकेशन्स आपले ऑन ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला ते मिस होणार नाहीत आणि छान जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला सपोर्ट करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.